नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला कथा संघर्षाची या उपक्रमामध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। लास्ट उपक्रमामध्ये आपण अर्चना कोकाटे मॅम यांचा स्ट्रगल बघितला होता। मात्र आजच्या या सेशनमध्ये आपल्या सोबत आहे रुपेश खडसे सर, ज्यांची नुकतीच PSI पदी निवड झालेली आहे। त्यांची कथा म्हणजे बघा, प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये कुठला ना कुठला संघर्ष हा असतोच। आज आपल्याकडे जे सर आलेले आहेत त्यांची परिस्थिती आणि पर्टिक्युलरली त्यांची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बिकट होती। त्यांनी भाजीपाला विकलेला आहे आणि अशा परिस्थितीशी सामना करत देखील त्यांनी डायरेक्टली PSI पदाला गवसणी घातलेली आहे। अशा बिकट परिस्थितीवर मात करून एकाच वर्षाच्या प्रिपरेशन मध्ये त्यांनी एवढी मोठी पोस्ट आपल्या हाती घेतली। तर त्यांची ही सक्सेस स्टोरी आज आपण जाणून घेणार आहे। त्यांचा संघर्ष आणि त्या संघर्षावर त्यांनी केलेली मात ही एकंदरीत कशी होती याबद्दल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। तर रुपेश सर, तुमचं या इनिशिएटिव्ह मध्ये, या उपक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे। नमस्कार सर। नमस्कार, धन्यवाद मॅडम। सर्वप्रथम विदर्भ IAS अकॅडमीने या ठिकाणी मला प्लॅटफॉर्म उभा करून दिला आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे। धन्यवाद सर। सर, आधी तुम्ही भाजी विक्रेता होते, आज तुम्ही PSI झालात, कसं वाटत आहे सर? तसं तर अशी फिलिंग तर एकदम वेगळीच वाटत आहे आणि असं आयुष्यात कधी वाटलं नाही की मी कोणत्या तरी सरकारी नोकरीमध्ये जाऊ आणि त्यातल्या त्यात एकदम पोलीस डिपार्टमेंट जे मला आवडत होतं लहानपणापासून, त्यातनी पण PSI ही माझ्यासाठी अशक्य असण्यासारखी गोष्ट होती, जी आता पण अशक्यच वाटत आहे, पण आता खरं आहे ते। अच्छा सर, काय सांगा आम्हाला तुमच्याबद्दल, म्हणजे एकंदरीत तुमचा प्रवास कसा सुरू झाला? प्रवास तर 2019 मध्ये ज्या वेळेस माझा भाऊ म्हणजे माझ्या भावाचे जेव्हा सिलेक्शन झालं नगर परिषद अकाउंटंट, तेव्हापासून मग त्यांनी ठरवलं की तू MPSC करायला पाहिजे। तेव्हापासून प्रवास चालू झाला आणि मार्च 2019 पासून मी क्लासेस लावलेले होते इथंच विदर्भ IAS अकॅडमीमध्ये आणि इथूनच माझा प्रवास चालू झालेला। अच्छा, म्हणजे एकंदरीत MPSCचा जो प्रवास आहे तो तुमचा एकच वर्षाचा आहे। पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुम्हाला PSI ही पोस्ट मिळालेली आहे। हो मॅडम। पण सर, ओव्हरऑल तुमच्या लहानपणी बद्दल आम्हाला सांगा ना थोडंसं, म्हणजे तुमचं शिक्षण, तुमचं गाव? माझं नाव रुपेश अंबादास खडसे आहे आणि माझं शिक्षण माझ्या गावी म्हणजे दोनद बुद्रुक, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम येथे झालेलं आहे। आणि आम्ही घरी दोघं भाऊ, एक आई वडील दोघं आणि आम्ही दोघं भाऊ। मोठा भाऊ लहानपणापासून हुशार असल्यामुळे तो शिक्षणासाठी म्हणजे त्याचं शिक्षण चांगल्या प्रकारे होतं, माझं पण होतं, पण काहीतरी आर्थिक परिस्थितीमुळे मला कुठेतरी शिक्षणात थोडं सोडावं लागलं। त्याच्यामुळे 9वी आणि म्हणजे एकदम शिक्षण एकदम स्ट्रॉंग नाही आहे, पण 9वी मध्ये थोडंसं म्हणजे फेल झालो तुम्ही आणि त्याच्यानंतर 12वी मध्ये पण फेल झालेलो होतो आणि ग्रॅज्युएशन मध्ये जे 3 वर्षाचा कालावधी लागतो त्याला मला 7 वर्ष लागले होते। 2012 ते 2019 या ड्युरेशन मध्ये मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे। तुमचं ग्रॅज्युएशन कशामधून होतं? मॅडम। अच्छा, आर्ट्स मधून। आणि तुम्हाला 7 वर्ष लागले सर? हो मॅडम। अच्छा, म्हणजे एकंदरीत अभ्यासामध्ये फारसे काही हुशार नव्हते तुम्ही, असं म्हटलं तरी चालेल का? हा, चालेल ना। म्हणजे होती परिस्थिती पण तशी होती आणि मेन म्हणजे कुठंतरी 12वी नंतर मला दुसरीकडे पण ओढावं लागलं। थोडंसं आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे थोडा स्वतःचा व्यवसाय करून काही पैसे जमवून भावाला पण म्हणजे सपोर्ट करावा लागला, त्यामुळे थोडं लेट झालं ते। अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या मोठ्या भावांना सपोर्ट केला सर अभ्यासासाठी आधी? हो मॅडम। अच्छा, मग ते पण MPSC ची प्रिपरेशन करायचे? MPSC ची प्रिपरेशन करत होता तो। 2015 ते 2017 मध्ये 18 मध्ये प्रिपरेशन केली त्यानं आणि नंतर त्याचं नगर परिषद येथे म्हणजे 2019 मध्ये सिलेक्शन झालेलं आहे। अच्छा, मग तोपर्यंत सर तुम्ही तुमचं शिक्षण साइड बाय साइड सुरू होतं? नाही, शिक्षण साइड बाय साइड म्हणलं की फक्त परीक्षेचे फॉर्मच भरायचो। कॉलेज काही रेग्युलर नव्हतं, कारण की आठवडी बाजार मला हप्त्यातून 6 दिवस आठवडी बाजारच करायचो। त्याच्यामुळे ते शक्य नव्हतं की रेग्युलर कॉलेज करणं आणि अभ्यास करणं, म्हणजे अभ्यास एकदम स्किपच केला होता पूर्ण। म्हणजे फक्त परीक्षेला जायचं आणि परीक्षेत जर समजा आलं तर ठीक, नाहीतर मग नाही, या प्रकारे चालू होता अभ्यास। अच्छा, तुमच्या आई वडिलांची काय रिॲक्शन? खूपच मोठं, म्हणजे आई वडिलांचं जे योगदान आहे ना खूपच मोठं आहे। म्हणजे आईचं जे बॅकग्राऊंड आहे ते अभ्यासाशी एकदम कनेक्टेड होती। आई अभ्यासात हुशार होती आणि आजोबाच्या म्हणजे आईच्या बाबाकडचे पुरोगामी विचारसरणी असल्यामुळे तिचं लग्न लवकर करण्यात आलं आणि तिला शिक्षणाची कुठेतरी संधी मिळाली नाही। त्यामुळे तिचं असं स्वप्न होतं की आपल्या मुलाला म्हणजे चांगल्या प्रकारे शिकवावं आणि चांगल्या प्रकारे एखाद्या नोकरीवर म्हणजे लावावं, असं तिचं स्वप्न होतं लहानपणापासूनच। आणि त्याच प्रकारे आम्ही असं म्हणजे आईचे असे पावलं उचलत गेले की तिनं म्हणजे महिन्याभरांनी बाजार नसला तरी चालेल, घरी खायला नसलं चालत, पण आपले लेकरं चांगल्या प्रकारे शिकले पाहिजे। अच्छा, असे तिचे म्हणजे एकदम खूपच असे
पुढारलेले विचार होते की आपल्याला शिकवायचे म्हणजे आपल्या लेकरात शिकवायचेच एकदम अशा प्रकारे. मग तुमचे मोठे भाऊ मग त्या दृष्टीने असे म्हणजे त्या तिकडे शिकायला वगैरे गेले? हो, तो पहिले त्याचं कॉलेजचे शिक्षण जे आहे कारंजराड, आमचं समजा 18 किलोमीटर तालुक्याचं ठिकाण आहे, तिथेच झालेलं आहे. आणि जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे हे अमरावतीला झालेलं आहे. तर इथंच त्याला मित्रांची संगत वगैरे लाभली, चांगल्या प्रकारे सागर सर लाभले शिक्षक म्हणून. आणि सागर सरांची पहिली बॅच त्याच्यात माझा भाऊ होता. त्याच्यानं म्हणजे सागर सरने एकदम फोकस करून सांगितलं की असं असं कर, आणि परिस्थिती माहीत असल्यामुळे सगळं व्यवस्थित सांगितलं गेलं आणि त्यांनी पोस्ट काढली. अच्छा, म्हणजे मग तेव्हा ते जेव्हा राज्यसेवेची प्रिपरेशन करायचे तेव्हा मग तुम्ही त्यांना आर्थिक मदत केली, एक लहान भाऊ असून देखील. मग तेव्हा सर तुम्ही म्हणजे नेमकं काय परिस्थिती होती काही सांगू शकता का? तेव्हा परिस्थिती म्हणजे त्यावेळेस खर्च जो आहे दादाचा तो जवळपास 4-5 हजार रुपये खर्च असायचा महिन्याचा. आणि बाबांच्या जर कमरेचं थोडंसं काम निघालं म्हणजे थोडंसं कमरेचा गॅप निघाला होता, तर बाबाच्यानं काम नव्हतं होत. आणि मला आठवते ते 2011-2012 गोष्ट आहे. आणि परिस्थिती थोडीशी एकदम, आणि त्याला पैसे पुरवून नव्हते होत. तर मग मी असं ठरवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. तसं पण मी 12वीतनी जास्त म्हणजे एकदम हुशार नव्हतो कॉलेजमध्ये. तर मग मी ते पण चालू होतं कॉलेज, आणि मग स्वतःचा व्यवसाय काहीतरी करावा जेणेकरून आर्थिक मदत होईल आणि भावाचं शिक्षण पूर्ण होईल, या दृष्टीनं मग मी स्वतःचा व्यवसाय चालू केला. तर मी मॅडम 2011 ते 2019 ह्या काळात 8 वर्ष मी सतत म्हणजे कंटिन्यू हा भाजीपाला व्यवसाय चालू केला होता. आणि त्यात म्हणजे 1 महिना म्हणजे हप्त्यातले 7 दिवस असतात ना, तर 6 दिवस मी कंटिन्यू भाजीपाला आणि फक्त 1च दिवस आराम. आणि म्हणजे अभ्यासाचे एकदम हेच नाही, बॅकग्राऊंडच नाही काही. अच्छा, म्हणजे तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जाऊन भाजीपाला विकायचा? नाही, इथून जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे अमरावतीवरून न्यायचो. अमरावती 55 किलोमीटर आहे गावापासून. अमरावतीवरून न्यायचो. 3:30 वाजता माझा दिवस चालू व्हायचा. सकाळी 3:30ला उठायचं आणि तिथून आपला तयारी वगैरे करून मार्केटला गाडीनं यायचं आणि इथून भाजीपाला न्यायचा आणि घरी अजून जायचं, जेवण वगैरे करायचं. आणि नंतर तो भाजीपाला आठवडी बाजारातनी असं दुकान मांडून जास्त ना असे काठा दुकान मांडून असं म्हणजे दिवसभर विकायचं. आणि घरी लिटरली मला 9:30 ते 10 वाजायचे पोहोचायला. म्हणजे तुम्ही बघा 9:30 3:30 ते 9:30 हा माझा म्हणजे वर्किंग पिरियड होता. आणि 1 दिवस आराम करायचे मग? आणि 1च दिवस आराम होता. अच्छा, आणि मग ह्या मेहनतीमधून तुम्हाला जे काही मिळकत होती, पैसे वगैरे जे तुम्हाला मिळायचे, त्यातनं तुम्ही घर पण चालवायचे? त्यातनं घर खर्च आणि भावाचा खर्च हा माझा भाग होता. म्हणजे लहान भाऊ असून देखील तुम्ही एक जबाबदारी उचलली आणि मोठ्या भावाचं शिक्षण केलं. मॅडम, त्यावेळेस ते गरजेचं होतं. आणि मग सर एमपीएससी कडे तुम्ही कसे वळला? एमपीएससी कडे म्हणजे एमपीएससीचं काहीच माहित नसताना आलो मी. म्हणजे माझ्या भावाचा खूप विश्वास होता माझ्यावर. म्हणजे बघा, माझं ते अर्निंग जे होतं ना, ते 25 ते 30 हजार रुपये मी अर्न करायचो त्या व्यवसायामधून. तरी पण माझ्या भावानं विश्वास दाखवला की सगळं सोडून दे आणि तू क्लासेस करायला पाहिजे. आणि भावाचं असं म्हणणं होतं एकतर की 2012 ते 2011 ते 2019 तुझे 7-8 वर्ष तुझे जे म्हणजे एन्जॉय करायचे दिवस राहते ना, म्हणजे कॉलेज लाईफ हे ते सगळं, तर ते मला मिळाले नाही. तर त्याचं असं म्हणणं होतं की बाबा माझ्या भावाचं सगळं काम करण्यातच वय चाललं गेलं, तर तू 2-3 वर्ष तरी काहीतरी करायला पाहिजे. आणि तू म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं लिटरली तू गाडी देतो घेऊन आणि तू लायब्ररी लावून देतो आणि क्लासेस लावून देतो, तुला जा वाटलं जाय, फिरा वाटलं फिर, काहीही कर, म्हणजे असं टाइमपास कर बा. तू आयुष्यातले 2-3 वर्ष तू असे चैनी घालवले पाहिजे, या दृष्टिकोनातून मी आलो होतो. पण इथं आल्यावर मला समजलं की आपलं भविष्यातले काय करायचं आपल्याला. म्हणजे आलो होतो मी असं टाइमपास म्हणूनच, असं काही फोकस नव्हता की बा हे करू किंवा मग आपण लागलोच पाहिजे, असं काही बंधन पण नव्हतं घरून. पण इथं आल्यावर मग थोडंसं मनाची बांधलं की बा नाही, आपण करू शकतो आणि आपण केलंच पाहिजे. म्हणजे सुरुवात तुमची झाली ती भावामुळेच. अच्छा, आणि मग त्यांनी आणल्यानंतर सर मला असं विचारायचं आहे की जनरली एक एमपीएससी किंवा युपीएससी किंवा जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात, तर त्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की जे ऑलरेडी हुशार विद्यार्थी असतात, जे अभ्यासामध्ये ऑलरेडी हुशार आहेत, त्यांनीच या फील्डकडे वळायला पाहिजे. पण तुम्ही सांगतायत की तुम्हाला ग्रॅज्युएशन करायला 7 वर्ष लागली. मग जेव्हा तुम्ही या फील्डमध्ये आला, मग काही भीती तुम्हाला वाटली नाही का की कसं होणार, मी करणार की नाही एवढा अभ्यास? नाही मॅडम, भीती म्हणजे कसं आहे, जर आपण जर काही अपेक्षा ठेवून आलो की बा माझं झालं तर नाही झालं तर कसं होईल, असं होईल तर कसं होईल, तेव्हा त्यावेळेस जर आपण असं केलं असतं ना, मी तर माझं पण नसतं झालं. मी असं बिंदास म्हणजे नवीन काय शिकायला भेटतं आपल्याला. आणि मेन म्हणजे कसं आहे, आज्ञाधारकपणा. म्हणजे माझ्या भावानं काय सांगितलं, सागर सरनं म्हणजे कोणता हे दिला, होमवर्क काय दिलं, ही मी त्याच्यावरच फोकस करत होतो. आपला टॉपिक तो झालाच पाहिजे आणि तो मी करायचो.
रोज अभ्यास कसे करायचे तुम्ही, डिसिप्लिन राहायचं? डिसिप्लिन म्हणलं तरी बघा मी कसं करायचो, झोप म्हणजे कसं आहे, म्हणजे एकदम आलो आणि त्याच्यानंतर असं वाटलं की बा करू 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 आणि झोपेतून मी 9 वाजता उठायचो. म्हणजे त्यावेळेस अभ्यास नव्हता केला, पण जे अभ्यास जो करायचो ना मी, तर तो परफेक्ट म्हणजे त्या टायमिंग मध्ये मी असं काहीच नाही, इकडे असा बाजूच्या बेंचवर काय चाललं ते पण माझ्या लक्षात नाही राहायचं. म्हणजे मी माझ्या याच्यात फुल कॉन्सन्ट्रेट करून ते करायचो. म्हणजे अभ्यास करायचा नेमका 5-6 तास, जे काय 7-8 तास करायचा, पण ते मन लावून करायचा. असं नाही की मग आता मुलं कसे करतात की सकाळी 7 वाजता येतात आणि कसं सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत बसतात, पण त्याचा आउटपुट इनपुट काहीच नाही भेटत त्यांना. तर माझं तसं नव्हतं. माझं आज काय झालं आणि मी ते झोपेत म्हणजे ज्यावेळेस आपण बेडवर जातो त्यावेळेस मी विचार करायचो की आपण आज काय केलं आणि त्याचा इनपुट काय आला आपल्याला, काय लक्षात राहिलं का नाही. आणि मेन म्हणजे सकाळी जेव्हा उठलो मी त्यावेळेस ते रिवाइज करायचो आणि नंतर मग नवीन सुरुवात दुसऱ्या दिवसापासून तेच. अच्छा सर, मला सुरुवातीबद्दल सांगा ना, म्हणजे जेव्हा तुमच्या भावानी तुम्हाला अमरावतीमध्ये आणलं, तुम्ही हे क्लासेस सुरू केले, तर सुरुवातीला तुमचा काय अनुभव होता? म्हणजे जेव्हा तुम्ही क्लास करायचे एकदमच नवीन सगळं असं मला समजायचंच नाही, म्हणजे काय चालू आहे ते समजत नाही पहिले क्लासमध्ये. म्हणजे एकदम बेसिक क्वेश्चन जरी असले ना तरी मग मी असं ते पण मला क्वेश्चन पडायचे बेसिक, असं कसं काय होऊ शकते असं. म्हणजे लिटरली मी म्हणजे बॅक बेंचरच होतो लहानपणापासून आणि इथं पण विदर्भामध्ये पण मी बॅक बेंचरच होतो. तर मी एकदम मागच्या बेंचवरून पण सरांना विचारायचो, सर हे मला समजलं नाही. त्यावेळेस असं व्हायचं नेमकं, म्हणजे पुरा क्लास असायचा, अरे एवढा बेसिक क्वेश्चन तुला कसं काय येत नाही, पण मला क्वेश्चन पडते ते पडलेच पाहिजे मॅडम. आणि मी ते विचारायचो सरांना. म्हणजे तुम्हाला असं काही लाज वाटायची नाही की स्टुडंट मला हसत आहे वगैरे? नाही, कधीच नाही. असं वाटलं नाही की बा स्टुडंट पूर्ण माझ्याकडे पाहतात हसतात, कधीच नाही वाटलं. मला फक्त शिकून घेण्याची आणि अशी आवड पण होती. कसं आहे, असं आतमधून यायला लागते की बा आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि हे कसं आहे. आता मुलं कसं करतात, ते अभ्यास जो आहे ना तो परीक्षा पाठांनुसार करतात की बा हे असंच आहे असंच लक्षात ठेवायचं, असंच म्हणजे एकदम पाठांतर केला टाईप. माझं तसं नव्हतं. मी एक एक गोष्ट समजून जात होतो, म्हणून ते म्हणजे असं लक्षात राहत गेलं आणि म्हणजे लक्षात आलं आवड तुमची निर्माण झाली. म्हणजे सुरुवातीला जरी तुम्हाला अभ्यासाबद्दल एवढी आवड नसली, पण सुरुवातीला असं माहितच नव्हतं अभ्यास काय आहे, फक्त टाइमपास. आणि नंतर ज्यावेळेस मी क्लासेसला सुरुवात केली ना त्यावेळेस म्हणजे असं एकदम असं क्युरियोसिटी जी असते ना माणसाले की आज हे शिकवलं सरनं तर मग उद्या काय शिकवतील, म्हणजे ते नेक्स्ट टॉपिक पण मी थोडंसं वाचून जायचो. म्हणजे एकदम क्युरियोसिटी म्हणजे राहवल्या नाही जायचं की उद्या शिकवणार काय, आजच वाचून जायचं. म्हणजे एवढी अशी आवड निर्माण झाली होती विषयात. अच्छा सर, तुम्ही एकाच वर्षामध्ये म्हणजे आपण जनरली म्हणू की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही प्रिलिम क्रॅक केली, मेन्स क्रॅक केली, फिजिकल झालं तुमचं, इंटरव्ह्यू दिला आणि तुम्हाला पोस्ट पण मिळाली. तर सर ओव्हरऑल आता जनरली असे बरेचसे विद्यार्थी असतात की ज्यांना ह्या परीक्षा पास करण्यामध्ये, इव्हन प्रिलिम पास करण्यामध्ये सर 4 ते 5 वर्ष जातात. तर तुम्ही अशा विद्यार्थ्यांना काय सांगाल सर, किंवा तुमची स्ट्रॅटर्जी काय होती, तुम्ही कसे अभ्यास करायचे, तुमचं टाइम काय, मॅनेजमेंट कसं होतं? मॅनेजमेंट असं केलं होतं मॅडम, जो आपला परीक्षा पॅटर्न आहे ना तो समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे असं करतात मुलं, अभ्यास तर करतात सकाळी 7 वाजतापासून 11 वाजेपर्यंत अभ्यास करतात, पण आपल्या परीक्षेला एमपीएससीला काय पाहिजे त्या प्रकारे अभ्यास नाही करत. म्हणजे आपलं कसं आहे, पेपर अभ्यास करतात आणि ज्यावेळेस पेपर राहते ना त्यावेळेस त्यांचं असं गडबड होऊन जाते की बस मग त्याचे अटेम्प्ट नाही होत, एक तर मग चुकीचे गोले होतात. तर मी त्या गोष्टीवर जास्त फोकस करत होतो. म्हणजे क्वेश्चन सॉल्विंग प्लस मग PYQ आपले जेवढे आहेत तेवढे बघणे आणि जे पॅटर्नचा जो आपला जो असते ना 11 ते 12 जो क्वेश्चन पेपर राहते, मी एक हार्ड कॉपी काढायचो दररोज आणि दररोज तो पॅटर्न असा म्हणजे तो क्वेश्चन पेपर सोडवायचो बरोबर सरळ. म्हणजे जे प्रॉपर जो पेन जो असतो ना आपला तो बटरफ्लोचा काढावाला, बरोबर त्याच पेनने आणि तसेच गोले. म्हणजे 50% अभ्यास पाहिजे ते असते एमपीसीला, 50% जे अदर ऍक्टिव्हिटी असते त्यांच्याकडे लोकांचा फोकसच नसतं मुलांचं. तर मी त्यांच्यावर पण फोकस करत होतो आणि अशाच प्रश्नपत्रिका सोडत मग असा अटेम्प्ट वाढवत असा म्हणजे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये माझी प्रिलिम निघाली. म्हणजे स्कोर असा वाढत इन्क्रीज होत गेला. अच्छा, मग हे सर करत असताना तुमच्या अकॅडमीमध्ये क्लासेस पण सुरू होते आणि सोबतच तुम्ही अभ्यास पण करायचे. तर मग नेमकं कसं सर, म्हणजे तुम्ही जो टॉपिक क्लासमध्ये शिकवलाय मग तोच रिवाइज करायचे परत लगेच? हो लगेच. आणि तो टॉपिक आणि त्याच्यावरचे क्वेश्चन म्हणजे टॉपिक क्वेश्चन टॉपिक अशा प्रकारे करत होतो. म्हणजे तुमचा जास्तीत जास्त भर हा क्वेश्चन सॉल्व्ह. म्हणजे जे भावाने सांगितलं क्वेश्चन पेपर सोडव, म्हणजे माझी जे गलती झालेली आहे ते तू करू नको त्या प्रकारे. म्हणजे त्याचा गायडन्स असा वेळोवेळी गायडन्स राहायचा. म्हणजे दिवसातून फोन राहायचा त्याचा, आज काय केलं, मग उद्या काय करणार आहे, मग आज कसं काय झालं,
मला काही अडचण असली मी त्याला कॉल करायचो, हे मला समजलं नाही, म्हणजे सागर सरनं सांगितलं ते समजायचंच. आणि अजून मला एखादी कन्सेप्ट जर सापडली समजा तर मग मी त्याला विचारायचो. अच्छा, आणि असं करत मग तुम्ही तुमचा अभ्यास कंप्लीट केला. आणि सर आणखी एक मुद्दा की आता जर तुम्ही म्हटलं क्वेश्चन सॉल्व्हिंग वर तुमचा भर होता, मग नेमके म्हणजे तुम्ही कोणते क्वेश्चन सॉल्व्ह केले? पीवायक्यू मॅक्झिमम फोकस होता का तुमचा? मॅडम पीवायक्यू फोकस होता. जे आयोगाचे क्वेश्चन पेपर आहे ना, मी असं मार्केटमधून असं बुक वगैरे न घेता आयोगाचे जे प्रॉपर आहेत क्वेश्चन पेपर त्याची हार्ड कॉपी काढायचो आणि ते सोडवायचो. आणि प्रॉपर वेळ लावून की एका तासात माझा किती अटेम्प्ट होते आणि माझे किती म्हणजे बरोबर येतात चूक येतात ते नंतरचा भाग झाला. पण प्रॉपर 1 तासात तो 11 ते 12चा तो जो वेळ राहते त्याच तासात मी बरोबर ते क्वेश्चन पेपर सोडवायचो. आणि ते झाल्याच्या नंतर मग मी अकॅडमीचे जे क्वेश्चन पेपर आहेत, आता विदर्भ अकॅडमीचे तर होतेच आणि आपले इथचे पण दुसरे पण आणि पुण्याचे पण पृथ्वी झालं, त्याच्यानंतर रयत प्रबोधिनी झालं, यांचे सगळ्याचे जसे मिळून माझ्याकडे 50 ते 60 असा क्वेश्चन पेपरचा असा बंच झाला होता प्रिलिमच्या आधी. म्हणजे पहिली स्प्रिंट मध्ये असं माहित नव्हतं पहिली स्प्रिंट निघणार आहे, फक्त मला असं माहिती की मला रोज एक क्वेश्चन पेपर सोडवायचा आहे आणि त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे तर मला दिवसभर तेच पुरायचं एकदम. म्हणजे एकदम 11 ते 12 क्वेश्चन पेपर घेतला, त्याच्यानंतर 12 ते रात्रीचे 9 पर्यंत त्या क्वेश्चन पेपरचं एक्सप्लेनेशनच चालायचं. आणि दुसऱ्या दिवशी मग हा क्वेश्चन पेपर रिवाइज अजून. अशा ह्या पॅटर्न नुसार मी अभ्यास केला होता. मग सर तुम्ही या सर्वांमध्ये नोट्स बनवायचे का? आता जसं तुम्ही म्हटलं की जो क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह केला मग त्याचं तुम्ही अनालिसिस बघायचे आणि तर मग ते रिव्हिजन करायचे, तर मग तेव्हा तुम्ही काही नोट्स वगैरे काढत होते? नोट्स जे आहे ना, मी जे क्वेश्चन पेपरची हार्ड कॉपी आहे ना त्याच्यावर जे 4 ऑप्शन राहतात ना आपले, त्याच्यावरच नोट्स बनवतो. जेवढा तो कॉलम असते ना तो बरोबर त्या टॉपिक मध्ये आपल्याला अजून काय सापडते तर बरोबर तिथंच लिहून ठेवायचं. म्हणजे हे जे 50-60 जे माझ्याकडे क्वेश्चन पेपर झाले होते ना, ह्याच माझ्याकडे नोट्स पण होत्या. म्हणजे याच्यावरच मी सगळं लिहून ठेवलं होतं, म्हणजे कुठं क्वेश्चन येऊ शकते. म्हणजे ह्याच नोट्स मी बनवलेल्या होत्या, अशा स्पेसिफिक टॉपिक वाईज नव्हत्या बनवल्या. अच्छा, म्हणजे रेफरन्स बुक वाचायचे, नोट्स तयार करायच्या भानगडीत पडलेच नाही तुम्ही? ते जो आपण जे एक्सप्लेन केलं ना, म्हणजे जो क्वेश्चन आला, जे एक्सप्लेनेशन बघितलं आपण ते स्वतःच्या हातानं आपण तिथंच लिहून ठेवायचं. आणि नंतर ज्यावेळेस आपली प्रिलिम येते ना त्यावेळेस आपण ते सगळं वाचलं होतं. मग सगळे जे 100 क्वेश्चन असतात, 100 क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन तेवढ्या एकाच याच्यात क्वेश्चन पेपर मध्ये, नंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या क्वेश्चन पेपर मध्ये. म्हणजे अशा नोट्स बनत गेले. म्हणजे स्वतः नाही काढल्या, म्हणजे काढल्या स्वतःच, पण अशा म्हणजे ऑटोमॅटिक तयार होत गेलेल्या. प्री नंतर सर मग तुम्ही जेव्हा प्री क्वालिफाय केलं त्यानंतर मग तुम्ही मेन्सचा अभ्यास कसा केला? मेन्सचा अभ्यास मॅडम मी समजा गुरूंचा मार्गदर्शन तर होतच माझ्या मागे समजा, आणि भावानं खूप जास्त मेन्स दिलेल्या होत्या. 2017, 18, 19 सगळ्या मेन्स तो क्वालिफाय झाला होता. तर त्यांनी ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे मी अभ्यास केला होता. आणि इंग्लिशसाठी मी बॅच लावली होती गेडाम सरांची, त्यांचा पण खूप मोठा योगदान आहे मॅडम. आणि जे बाकीचे विषय आहे ते बाकीच्या विषयामध्ये आपले सागर सर असतील आणि माझे मित्र, म्हणजे मित्र सागर सर आणि भाऊ, ह्या 3 जे जुळून आलेले मॅडम योग यांनी खूप मदत केली. आणि 1 वर्षाचा ड्युरेशन भेटला मेन्स मध्ये, तो खूप मला कामाला आला. ते सपोर्ट देण्याचं काम माझे मित्र, माझा भाऊ आणि सागर सरांनी दिलं होतं. म्हणजे एकेका क्वेश्चनचं म्हणजे कसा अटेम्प्ट करायचा आणि कोणता टॉपिक कसा वाचायचा ह्या सगळ्या गोष्टी भावाने सगळं समजून सांगितलेल्या होत्या. आणि मला आता हे आठवते, 2 पेपर 2 होता आणि पेपर 2 ला माझे भूगोलाचे 2 एकदम इझी क्वेश्चन चुकले होते. तर 12ला पेपर संपला, तर 12 ते 4 हे 4 घंटे तिने मला लेक्चर दिलं एकदम की तू कसा काय चुकू शकतो. आणि असं म्हणजे त्यावेळेस असं इरिटेट वाटायचं, काय जेवायचं राहिलं अजून, काय सांगत बसला, एकदम 12 वाजू राहिले, 12 ते 4 वाजू राहिले तरी जेवायचंच राहिलो. म्हणजे असं मी असं ऐकत होतो की पण मला त्यातून इरिटेट वाटतं. मग त्यावेळेस मला आता व्हॅल्यू समजते की माझे मित्र जे अर्ध्या मार्गाने राहिलेले आहे की खरंच गड्या त्या 1 आणि 2 क्वेश्चनचं किती महत्व होतं. माझं सिलेक्शन झालं म्हणून बरं आहे, आणि नसतं झालं तर मला मग ते दिवस आठवत होता की नाही यार ते क्वेश्चन मी बरोबर अटेम्प्ट करायला पाहिजे होते. आणि त्याच्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे सरांनी जे सांगितलं ना की रुपेश हे टॉपिक आहे, तू जास्त नको पण याच्यावर एक तरी नजर मार तू. म्हणजे जे अनुभव मेन्सच्या वेळेस कसं असतं मॅडम, जे अनुभव व्यक्ती सांगते ना त्यांचं खूप म्हणजे मार्गदर्शन एकदम महत्वाचं राहते. त्यांनी सांगितलेलं जर फॉलो केलं आपण तर आपण त्यांनी जे चुका केलेल्या असते त्यांच्या चुकातून आपण जे शिकतो ना ते खूप महत्वाचं राहते. आपण ते चुका टाळल्या ना तर ऑटोमॅटिक आपला स्कोर येतो आणि ऑटोमॅटिक तुमची मेन्स पण क्लिअर होते. अच्छा, म्हणजे एकंदरीत ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये मार्गदर्शक असणं खूपच महत्वाचं मॅडम. कारण की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये प्रिलिम्स, मेन्स
ग्राउंड इंटरव्ह्यू क्वालिफाय होणं माझ्याकडून तर म्हणजे आता तुम्ही बघता माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड कसं आहे, तर असं वाटते का कुठंतरी की नाही, पण माझ्या आयुष्यातले मार्गदर्शक जे होते, मार्गदर्शक मित्र आणि सर, समजा सर पण मार्गदर्शक आणि माझ्या भावासारखेच आहे सर पण. आणि मी कधीचा पण सरला कॉल लावायचो, सर मला समजून नाही आलं मी कसं करू. म्हणजे बघा आता मी इंटरव्ह्यूला मी पुण्याला गेलो आणि तिथून सरला कॉल, सर माझी अशी छाती भरून येऊन राहिली एकदम, मी कसं करू. म्हणजे एकदम भावासारखं सांगणं, म्हणजे हे पण खूप महत्वाचं असते कुठंतरी, की आपलं जे शिक्षकांसोबत जे बॉन्डिंग असते ना ते कुठेतरी कायम ठेवलं पाहिजे आपण. की तुमचे क्लास, माझे क्लास 2019 मध्ये झाले आणि माझा इंटरव्ह्यू मी 23 मध्ये दिला, तरी पण माझी ती 4 वर्षाची बॉन्डिंग मी ठेवली, कायम ठेवली. बाकीचे मुलं तसं कसं करतात, तिथचं काम झालं चालले जातात आणि कॉन्टॅक्ट करून टाकतात. माझं तसं नव्हतं. माझ्या आयुष्यात जे जे व्यक्ती आले मी असे टिकून ठेवले त्यांना आणि त्यांच्यापासून मार्गदर्शन मी घेत राहिलो. त्याच्यामुळे कुठेतरी मला फायदा झाला. अच्छा. आणि सर मग हे सर्व करत असताना तुम्हाला असं कुठं भीती वाटायची का, की आपलं होणार नाही होणार असं काही? भीती कधीच नाही वाटली, कारण की मी असे अपेक्षाच नाही ठेवली की माझी प्रिलिम निघेल म्हणून. म्हणजे पहिली प्रिलिम होती, भावाचं म्हणणं एकच होतं की 3-3, 4 अटेम्प्ट लागतात बा, पहिली प्रिलिम निघणं मुश्किल आहे. तर लिटरली 4 सप्टेंबर 2021 4 सप्टेंबर 2021 ला प्रिलिम झाली. तर मी आन्सर की 14 सप्टेंबरला चेक केली, कारण की मला भरोसा नव्हता माझी प्रिलिम निघते म्हणून. म्हणजे कुठेतरी वाढत होतं की बा आहे निघल, करू चेक. म्हणजे बघा की बा असं स्वतःवर नव्हतं, म्हणजे होतं अभ्यास होता पण माहित नव्हतं की निघू शकते म्हणून. हा, त्या प्रकारे. आणि मग मला भीती कधीच नाही लागली. अच्छा. आणि मग सर नंतर तुम्ही फिजिकलचा पण प्रिपरेशन केली, तर मग त्याबद्दल थोडं सांगा. कारण बरेचसे विद्यार्थी असे असतात की आपण साइड बाय साइड फिजिकल पण करतो आणि अभ्यास पण करायचा असते, मग आपल्याला थकवा येते किंवा मग आपण थकून जातो, मेंटली पण थकतो आपण, आपली अभ्यास करायची इच्छा होत नाही. मग हे कसं ऍडजस्ट करायचं सर दोन्ही गोष्टी? मॅडम कसं आहे, सकाळी आपण फिजिकल करतो. फिजिकल मध्ये कसं असतं, डाएट हा खूप महत्वाचा असतो. डाएट जर आपण व्यवस्थित नाही घेतला ना तर आपली बॉडी थकणारच, बरोबर आहे. पण जो फिजिकल प्लस आपला जो अभ्यास जो आहे ना, ते 2-3 तास जे मिळाले, फिजिकलचे 3 तास सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम फिजिकल करायचो मी. पण मनाला जो तास राहायचा ना, समजा 4-5 तासाचा पिरियड, तो अभ्यास करायचोच मी. असं काही नाही, डाएट व्यवस्थित असल्यामुळे मला कधी असं जाणवलंच नाही की थकवा वगैरे असं काही. तरी सर म्हणजे नेमकं काय डाएट तुम्ही फॉलो केलं असं सांगू शकता का तुम्ही? डाएट हेच समजा चिकन, प्रोटीनचे जे पदार्थ आहेत ते जास्त. अच्छा. आणि सर आणि नारळ पाणी वगैरे. अच्छा. आणि सर बरेचसे विद्यार्थी असे संभ्रमात असतात की फिजिकल करण्यासाठी ट्रेनरची आवश्यकता आहे की नाही, किंवा काही लोक ट्रेनर तर जपून वापरायला म्हणजे लावायला पाहिजे. मी माझं मत असं वैयक्तिक मत आहे की ट्रेनरमुळेच आमच्या, आता मी क्रिटिसाइज नाही करत पण ते रिअल आहे, ट्रेनरचं कशी मेंटॅलिटी राहते त्यांचं एकदम असा, म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार झालंच पाहिजे. पण आपली जी बॉडी आहे ना, आपण कधी धावलेलो नसतो. एमपीएससी विद्यार्थी तुम्हाला माहित आहे दिवसभर लायब्ररीत अभ्यास करतात आणि त्यांच्या कसं पायाला एकदम, सर मी लिटरली सांगत होतो सर माझा पाय असा म्हणजे पडत नाही बरोबर, तरी सर ऐकायचे नाही, तरी धावच. माझा म्हणजे त्या ट्रेनरमुळे असं पाय कामातूनच गेला एकदम. म्हणजे मला चालणं पण नव्हतं होत. म्हणजे जे 2 महिने आहे ना, समजा डिसेंबर मध्ये समजा शेड्यूल आला की बा तुमचं ग्राउंड काउंट होणार आहे आणि फेब्रुवारी मध्ये ग्राउंड झालं, तर या ड्युरेशन मध्ये एकदम असं मेंटली मी एकदम हे झालं होतं की माझा पाय असा उचललाच नव्हता. म्हणजे असं मी म्हणू शकतो की बा ट्रेनर जे लावायचं आहे ना, तुम्हाला जपून लावा, किंवा मग विदाऊट ट्रेनर पण होऊ शकते. त्यानंतर मग मी ट्रेनर सोडला. आणि जे माझे मित्र आहे, मित्र खूप महत्वाचे असतात मॅडम एमपीएससी मध्ये, कारण की वेळोवेळी तुम्हाला कोणी जर सावरत असेल तर मित्र असतात. म्हणजे बघा ना, तर माझे मित्र आहेत समजा, आज अरुण सर आहेत, त्याच्यानंतर निलेश ठाकरे झालं, अजून निखिल ठोंबरे झालं, असे माझे ग्राउंडचे मित्र आहे आणि मेन्सचे पण मित्र सगळे. यांनी मला असं मेंटली एकदम असं सपोर्ट केला की तुझ्याच्यानं नाही चालणार, धावणं होत ना, तू फक्त दररोज आमच्या टाइमला वेळेवर ते ग्राउंडवर आहे आणि आमच्या सोबत धावू नको, फक्त चाल आमच्या मागं. म्हणजे इथून मेंटली सपोर्ट होता की बस नाही होऊ शकते. म्हणजे मी तर असा विचार केला होता की बस फक्त आपण क्वालिफाय जर झालो, 50% मार्क क्वालिफाय असतात म्हणजे इंटरव्ह्यू साठी, इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालं तरी बस आहे. या दृष्टिकोनातून मी फिजिकल दिलं होतं आणि फिजिकल मध्ये पण कमीच मार्क आले, म्हणा 64 मार्क आहेत. अच्छा. आणि सर इंटरव्ह्यूचा काय अनुभव होता तुमचा? इंटरव्ह्यूचा अनुभव पण खूप छान होता. आम्ही इंटरव्ह्यूची तयारी सोबतच केली होती मित्रांनी. मित्र म्हणलं ना की मित्राचं एकदमच आठवते की कोण काय मदत केली. तर मित्रांनी खूप चांगल्या प्रकारे तयारी करून घेतली होती आणि मॉक इंटरव्ह्यू पण दिलेली होती मी.
अच्छा. आणि सर आता जसं तुम्ही म्हटलं की मित्रांचं खूप महत्वाचं योगदान असतात, पण कधी कधी सर आपल्या लाईफ मध्ये जे लोक असतात, एक मित्र असतात, आपल्या मैत्रिणी असतात, कधी कधी आपल्याला खूप निगेटिव्ह कमेंट पण ऐकाव्या लागतात किंवा आपल्याला डिमोटिवेट पण करणारे भरपूर असे लोक असतात. मग अशांना आपण कसं टॅकल करायचं, किंवा तुम्हाला असं काही प्रॉब्लेम होता का? आला प्रॉब्लेम असा सगळ्यांनाच येतो, पण ते आपण कोणते मित्र जवळ करायचे आणि कोणते आपले निगेटिव्ह मित्र कसे सोडून द्यायचे ते आपण बरोबर आपल्या बुद्धीत असं ठरवलं पाहिजे की नाही याच्यापासून दूर राहायचं. ते आपल्याला एकदम सेन्स कळून जातं मॅडम. हो. आणि सर आपल्याला बरेचदा डिप्रेशन पण येतात, म्हणजे असे अनेक लोक असतात किंवा स्टुडंट असतात की जे रोज अभ्यास करतात, पण मग नंतर आपल्याला कधी कधी डिप्रेस होतंय किंवा असा विचार येतो की आता आपण अभ्यास करायलाच नाही पाहिजे, आता सोडून द्यायला पाहिजे सर्व, किंवा आपण फेल होतोय तर आपण आपल्याला जमणारच नाही. मग असं कधी तुमच्या मनात यायचा का सर विचार? तसं नाही, तर अजून तर नाही आला, म्हणजे आलाच नव्हता. पण जर समजा येत जरी असेल तर मग कसं आहे आपला माइंड असं डायव्हर्ट केलेलं पाहिजे. म्हणजे कसं आहे एकदम अभ्यास नाही होत आपला तर मग थोडंसं फिरायला जाणं किंवा मग दुसऱ्या अदर ऍक्टिव्हिटी करणं, खेळायला जाणं, ह्या ऍक्टिव्हिटी केल्या की कुठेतरी तुमचा असा माइंड असा थोडा फ्रेश होऊन जातो. असं जर केलं तर ठीक राहते. अच्छा, म्हणजे छंद जोपासणे हे पण महत्वाचं. अच्छा. आणि सर त्यानंतर आपण बरेचसे जे स्टुडंट आपण बघतो की त्यांना कळत नाही की एक्झॅक्टली आपल्याला काय अभ्यास करायचा आहे, काय वाचायचं आहे, नोट्स काढायच्या की नाही. आणि तुम्ही जो अभ्यास केलाय सर तो एका वर्षाचा किंवा एका अटेम्प्ट मध्ये क्लिअर होणारा अभ्यास आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मुलांचं हेच चुकते मॅडम की ते एकदम परीक्षा फोकस नाही करत कोणतीच. एक तर राज्यसेवा आली की मग राज्यसेवेच्या मागे धावणार, मग त्याच्यानंतर कंबाईन आली की कंबाईनच्या मागे धावणार, नंतर मग तलाठी आली की तलाठीच्या मागे धावणार. आपलं असं एकदम फोकस असलं पाहिजे की बस हेच परीक्षा आहे आणि हेच पेपर येणार आहेत. एकदम त्यावेळेने जर गेलं ना मॅडम तर होऊ शकते, एकाच वर्षात होऊ शकते. माझं तसंच होतं. मी राज्यसेवा फोकस नाही केली आणि STI PSI मी क्वालिफाय झालो होतो STI वगैरे, पण मी PSI एकच परीक्षा हे केली होती फोकस. त्यामुळे कुठेतरी माझं म्हणजे एक डायरेक्शन जर असलं ना तर आपलं एका ध्येयाच्या पाठलाग केला तर ते लवकर सापडते. असं केलं तर चालते विद्यार्थ्यांनी. म्हणजे डायव्हर्ट न होता एकच परीक्षा जर आपण फोकस केली आणि व्यवस्थित अभ्यास केला तर आपण एका अटेम्प्ट मध्ये पण एक्झाम क्लिअर करू शकतो. आणि सर बघा आपण जेव्हा प्रिपरेशन करतो त्यानंतर आपण टेस्ट सिरीजचं तुम्ही महत्व सांगितलं, PYQचं सांगितलं आणि नोट्स तुम्ही कशा काढायचं हे पण सांगितलं. पण सर या व्यतिरिक्त मी तुम्हाला आणखी विचारते की तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक परिस्थिती जी आहे तुमची ही अत्यंत बिकट होती. आता असे अनेक विद्यार्थी आहे की ज्यांची आर्थिक परिस्थिती वाईट असते, तेव्हा त्यांच्या मनात कुठेतरी हा विचार येतो की आपण नाही करू शकत, किंवा MPSC UPSC सारख्या ज्या एक्झाम आहे, स्पर्धा परीक्षा आहे, तर त्यामध्ये आपण नाहीच जायला पाहिजे. तर त्या अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगणार सर? यांची भावना अशी, या मुलांची भावना तर एकदम चुकीची आहे तसं पाहिलं तर. म्हणजे असतात अडचण सगळ्यांच्याच असतात, पण कुठंतरी आपला अभ्यास आणि समजा जॉब हे करून पण काही मुलं आहेत की त्यांनी पोस्ट काढलेल्या मॅडम, आणि आपण त्याचा पण विचार करायला पाहिजे. आपण म्हणजे मी म्हणलं ना तुम्हाला 9 ते समजा 9 वाजता उठायचो आणि तिथून अभ्यास करायचो. म्हणजे असं काही नाही की तुम्हाला 10-12 तास भेटले पाहिजे अभ्यासासाठी. तुम्हाला मोजके समजा 5-6 तास जॉब किंवा समजा पार्ट टाइम जॉब वगैरे करून 5-6 तास जरी तुम्ही अभ्यासाला दिले आणि ते परफेक्ट एकाच डायरेक्शन मध्ये दिले समजा स्वतःचं मन एकदम लावून, तर तुमचं सक्सेस होणं म्हणजे MPSC असं क्षेत्र आहे ना, तुम्हाला काही ना काही इमानदार जर तुम्ही राहिला तर तुम्हाला काही ना काही असं देऊनच जाते. स्वतःची इमानदारी असलं पाहिजे. अच्छा, म्हणजे तुम्ही आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी तुम्ही थोडासा पार्ट टाइम जॉब प्लस मग अजून अभ्यास हा तुम्ही मॅनेज करू शकता. अच्छा. आणि सर आणखी तुम्ही जे तुम्हाला आज जे संपूर्ण विद्यार्थी बघताय, जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी बघताय, तर तुम्ही त्यांना काय सांगाल सर? मी हेच मॅडम सांगणार की बस तुम्ही स्वतःची इमानदारी असलं पाहिजे आणि डायव्हर्जन, तुम्ही म्हणलं ना की एका वर्षात पोस्ट कशी निघते, तर ते डायव्हर्जन पासून दूर असलं पाहिजे. डायव्हर्जन हे फक्त याचंच नाही की परीक्षेचंच नाही, दुसरं पण डायव्हर्जन असू शकतात. कोणी म्हणजे एकदम मित्राचं काय चाललंय, मुलींचं काय चाललंय, याच्या मुलींच्या मागे जाणं, हे डायव्हर्जन नसलं पाहिजे. आणि सातत्य म्हणजे कसं असते मुलांचं 8 दिवस कंटिन्युटी ते एक टाइम टेबल बनवणार, बरोबर ते आपल्या लायब्ररीच्या याला चिपकवणार आणि ते फॉलो करणार. 8 दिवस झाले की नंतर मग काहीच नाही, सगळं सपाट, असं नसलं पाहिजे. ते सातत्य असलं पाहिजे. तुम्ही दिवसातून 7 ते 8 तास अभ्यास करा, पण सातत्यानं करा एकदम, असं असलं पाहिजे मुलांनी. अच्छा. आणि सर मी परत विचारणार, ज्या दिवशी तुम्हाला रिझल्ट डिक्लेअर झाला त्या दिवशी तुमची काय रिॲक्शन होती किंवा तुमच्या घरच्यांची काय रिॲक्शन होती सर? ते रिॲक्शन तर म्हणजे असं एकदम असा आनंद आयुष्यात कधी न मिळवलं. म्हणजे आयुष्यात जे स्वप्न बघितलं मी
ते मी पूर्ण केलं होतं त्या दिवशी. आणि तो दिवस तो एकदम सुवर्णक्षण. म्हणजे माझ्या मित्राचा फोन आला होता मला, अक्षय नाव आहे त्याचं. तर म्हणजे तुझं रुपेश अंबादास खडसे नाव आहे ना, आणि मला हो. तर त्याचं मस्त बघितलं ना मी नाव, एकदम असं रडू झालं मला एकदम, की नाही झालं मी काहीतरी आज सक्सेसफुल, माझ्या पायावर मी उभं झालेलो आहे. आणि एक तर कुठंतरी वाईट पण वाटलं होतं की माझे मित्र नाही झालेले, कारण माझे जवळचे मित्र माझ्या लायब्ररीत राहत होते आणि त्यांनी पण मला सपोर्ट केला की नाही तू रुपेश, हा दिवस तुझा आहे, तू हा जगायलाच पाहिजे. आणि ते पण म्हणजे 1 किंवा अर्ध्या मार्कांना जरी राहिले असेल तरी माझ्या म्हणजे खुशीमध्ये त्यांनी पुरेपूर असा साथ देऊन आम्ही सेलिब्रेट केला होता तो दिवस. आणि रातचे 12 वाजेपर्यंत सेलिब्रेट केला. खूप पाऊस चालू, आम्ही सगळे पावसात भिजलेलो आणि मस्त एकदम. आणि घरच्यांची प्रतिक्रिया अशी होती की घरच्यांच्या तोंडातून असा आवाज पण नव्हता निघत. म्हणजे एकदम फोन केला की आई रडायची, बाबा रडायचे, सगळं एकदम असा दिवस गेला मॅडम तो. अच्छा, ठीक आहे सर. तुम्ही तुमचा इतका महत्त्वाचा वेळ आम्हाला दिला आणि आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन केलं. तुमचे खूप खूप आभार सर. विदर्भ आयएस अकॅडमीकडून पण मी तुमचे आभार मानते. धन्यवाद.